Good morning. Today we will continue our lesson, The Child, which was written by Premchand. So yesterday we had seen about that Gomti had run away as per the belief of the narrator, and now the narrator was impatient to meet Gangu. So let us see what will happen further. He looked completely shattered when I met him that afternoon. Seeing me, he started to cry and said, Babuji, Gomti has left me. So, as per the wish of the narrator, when Gangu met him in the afternoon, at that time Gangu was looking completely shattered when the narrator met him. मग लेखकांच्या इच्छेप्रमाणे गंगू त्यांना त्या दिवशी दुपारी भेटत असतो. अँड ऍट दॅट टाइम ही लुक कम्प्लिटली शॅटर्ड. आणि तो जेव्हा गंगू लेखकांना भेटतो त्या दिवशी तो एकदम गोंधळल्यागत झालेला असतो, किंवा ज्याला म्हणू आपण खूप ही वॉज कम्प्लिटली रुंड, जणू काही तो नष्ट झाला, एकदम गळून गेल्यासारखा असतो. सीइंग मी he started to cry and said, Babuji, Gomti has left. And when Gangu met to the narrator, at that time, when Gangu saw the narrator, at the same time he began to cry after seeing the narrator, and he told the narrator, Babuji, Gomti has left me. जेव्हा लेखकाला गंगू पाहतो त्या क्षणीच त्याला म्हणजे तो रडायला सुरुवात करतो, आणि तो लेखकाला म्हणतो की बाबूजी, गोमती हॅज लेफ्ट मी. गोमती मला सोडून गेलेली आहे. आय रिप्लाइड विथ फेंड सिंपथी. फेंड मीन्स फेक सिंपथी. आय टोल्ड यू इन द बिगिनिंग टू कीप अवे फ्रॉम हर, बट यू डिड नॉट लिसन. And writer replied that with a fake sympathy, writer replied to Gangu and told Gangu that I told you in the beginning to keep away, not to marry with Gomti Devi, but you did not listen to me. मग लेखक त्याला उत्तर देतात की मी तुला सुरुवातीलाच सांगितलं होतं की तू गोमतीशी लग्न करू नको. म्हणजे फेक सिंपती दाखवून किंवा म्हणजे बनावट सहानुभूती दाखवून लेखक हे सगळं त्याला बोलत असतात. हॅज सी टेकन अवे युअर बिलॉंगिंग ऑल्सो. बिलॉंगिंग म्हणजे स्वतःच्या मालकीच्या वस्तू. लेखक पुन्हा त्याला विचारतात की तिने तुझ्या वस्तू तर घेऊन गेली नाही ना, ती तुझ्या वस्तू तर घेऊन गेली नाही ना. Gangu put his hands on his heart as if I had blasphemed. Blasphemed means impious manner, म्हणजे अपवित्र पद्धतीनं. And said, don't say that Babuji, she hasn't taken a thing. मग जेव्हा लेखक त्याला विचारतात की सी हॅझंट टेकन अवे युअर बिलॉंगिंग, और सी हॅझंट सी टेकन अवे युअर बिलॉंगिंग, म्हणजे तुझ्या वस्तू तर तिने नेल्या नाही ना. ऍट दॅट टाइम गंगू जस्ट पुट हिज हँड ऑन हिज हार्ट, और मीन्स जस्ट he was completely shocked and he was putting his hands on his heart and just like as if I had blasphemed and said, जणू काही लेखकाने काहीतरी अपवित्र गोष्ट बोलली अशा पद्धतीनं त्यानं डोक्यावरच हात ठेवला अँड सेड, डोंट से दॅट बाबूजी, सी हॅझंट टेकन अ थिंग. आणि तो लेखकाला म्हणतो की तसं म्हणू नका बाबूजी, तिनं माझी एकही वस्तू नेली नाही. हर ओन स्टफ इज स्टिल लाईंग हिअर, मीन्स सी हॅझंट टेकन अ थिंग. instead of that, or what I can say, her own stuff was lying there in that hut. माझ्या वस्तू तर ती म्हणजे एकही वस्तू घेऊन गेली नाही, तिच्या स्वतःच्याच वस्तू अजूनही त्या घरामध्ये तशाच्या तशा पडलेल्या आहेत. आय डोंट नो व्हॉट शॉर्ट कमिंग म्हणजे दोष, she found in me that she decided to live. Further Gangu stated that I don't know actually what shortcomings she found in me. What shortcomings she found in me that she decided to leave me. मला माहित नाही बाबूजी, तिने माझ्यामध्ये कोणते दोष पाहिले जेणेकरून तिने मला सोडून जाण्याचा निर्णय घेतला. आय एम शुअर आय वॉजंट गुड इनफ फॉर हर. फर्दर शी स्टेटेड दॅट, मला खात्री आहे कदाचित मी तिच्यासाठी म्हणजे तिच्यासोबत तेवढा चांगला वागत नसावा, आणि म्हणूनच ती मला सोडून गेलेली आहे. शी वॉज एज्युकेटेड अँड आय एम ॲन ऍब्सोल्यूट इलिटरेट.
Further, he stated that she was educated. गोमती देवी was educated. गोमती देवी सुशिक्षित होती आणि मी अडाणी म्हणजे ज्याला म्हणतो आपण निरक्षर होतो. If I could have stayed on with her a little longer, she would have made a man out of me. आणि कदाचित if I could have stayed on with her for a little longer, then definitely she would have made a man out of me. आणि ती सुशिक्षित असल्यामुळे जर मी तिच्यासोबत अजून काही काळ राहिलो असतो तर नक्कीच म्हणजे मला सुद्धा तिने सुशिक्षित केलं असतं किंवा म्हणजे तिने मला समजावून सांगितलं असतं. Whatever she might have been for other men, for me she was definitely a goddess. And further he stated that whatever she might have been for other men, but for me she was definitely a goddess. म्हणजे दुसऱ्या माणसांसाठी म्हणजे तिच्या अगोदरच्या नवऱ्यांसाठी ती काय होती हे मला माहित नाही, बट फॉर मी शी वॉज डेफिनेटली अ गॉडेस. परंतु ती माझ्यासाठी एका देवीपेक्षा कमी निश्चितच नव्हती. आय मस्ट हॅव बीन ऍट फॉल्ट समवेअर दॅट शी डिसाइडेड टू लिव्ह. आणि नक्कीच कुठं ना कुठं माझ्याकडून चूक घडलेली असावी, मी दोषी असावं जेणेकरून ती मला सोडून गेली. आय वॉज मोस्ट डिसअपॉइंटेड ऍट गंगूज वर्ड. आता लेखकांना हे सगळे शब्द ऐकून गंगूचा खूपच राग येतो, खूप निराशा गंगू करतो. म्हणजे लेखकांना काही वेगळंच ऐकायची अपेक्षा असते, परंतु म्हणजे गोमती देवी गंगू सोबत ज्या पद्धतीनं वागली होती आणि गंगूचा आणि गोमती देवीचा ज्या पद्धतीचा संसार सुरू होता त्या संसारातून गंगू सांगतो की गोमती देवी खरोखर एका देवीपेक्षा कमी नव्हती आणि नक्कीच माझ्यामध्येच कुठेतरी दोष असतील, म्हणूनच गोमती देवीने गंगूला सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. हे सगळे शब्द ऐकून ह्या सगळ्या गोष्टी ऐकून रायटर बिकेम डिसअपॉइंटेड. लेखकाला खूप राग येतो. आय हॅड बीन सर्टेन that he would tell me a tale of faithlessness on the part of Gomti and that I would have to show sympathy towards him. Actually, the narrator had been quite certain that Gangu would tell him a tale of faithlessness. म्हणजे लेखक एक गोष्टीवर ठाम होते, एका गोष्टीची खात्री होती लेखकांना की गंगू त्यांना गोमती देवी कशी विश्वासघातकी स्वरूपाची आहे, कसा विश्वासघात केला आहे ही गोष्ट गंगू लेखकांना सांगेल ऑन द पार्ट ऑफ गोमती अँड दॅट आय वुड हॅव टू शो सिंपथी टुवर्ड्स हिम. आणि जेव्हा गंगू गोमतीच्या विश्वासघाताबद्दल लेखकाला सांगेल तेव्हा लेखक गंगूला कशी सिंपती म्हणजे सहानुभूती दाखवतील याचा म्हणजे याच्यावरच लेखकांचा ठाम विश्वास होता, परंतु तसं काही घडलं नाही. बट इट सीम्ड दॅट हिज फुल स्टील हॅड हिज आईज क्लोज्ड और परहॅप्स ही हॅड लॉस्ट हिज सेन्स ऑफ परसेप्शन. परंतु लेखक म्हणतात की इट सीम्ड दॅट हिज फुल स्टील हॅड हिज आईज क्लोज्ड. परंतु या मूर्खाचे डोळे अजूनही बंद होते. और परहॅप्स ही हॅड लॉस्ट हिज सेन्स ऑफ परसेप्शन. परसेप्शन म्हणजे समजण्याचा सेन्स, किंवा कदाचित त्यानं त्याचा जो समज आहे, समजण्याचा एक दृष्टिकोन आहे, तो समजण्याचा दृष्टिकोनच गमावून बसला होता असं लेखकांना वाटते. आय सेड हाफ इन जेस्ट म्हणजे जोकिंगली, सो सी हॅझंट टेकन अवे एनिथिंग फ्रॉम द हाऊस. लेखक जोकिंगली म्हणजे गमतीने म्हणतात की सो सी हॅझंट टेकन अवे एनिथिंग फ्रॉम द हाऊस. मग ती या घरामधून काहीच घेऊन गेली नाही का? नो, नॉट इव्हन अ पेनीज वर्थ. मग गंगू उत्तर देतो की नाही, तिने एक पैसा सुद्धा नेला नाही. अँड शी लव्ड यू व्हेरी मच. आणि लेखक गंगूला प्रश्न विचारतात की ती तुझ्यावर खूप प्रेम करत होती का? व्हॉट मोर कॅन आय से बाबूजी, आय शॉल नॉट फॉरगेट हर टिल आय डाय. म्हणजे याच्यापेक्षा जास्त मी काय सांगू शकतो बाबूजी, मी जोपर्यंत मरणार नाही तोपर्यंत मी तिला विसरू शकत नाही. जेव्हा मी मरेल फक्त तेव्हाच मी तिला विसरू शकेल. अँड एट सी डिसाइडेड टू लिव्ह यू. म्हणजे तुझं तिच्यावर एवढं प्रेम होतं, ती तुझ्यावर एवढी प्रेम करत होती, परंतु तरी सुद्धा तिने तुला सोडून घेण्याचा निर्णय घेतला. धिस इज व्हॉट सरप्राइजेस मी. आणि गंगू उत्तर देतो की धिस इज व्हॉट सरप्राइजेस मी. याच तर गोष्टीचं मला आश्चर्य वाटते. म्हणजे माझंही तिच्यावर खूप प्रेम होतं आणि ती सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करत होती, परंतु तरी सुद्धा ती सोडून मला का सोडून गेली याच गोष्टीचं मला आश्चर्य वाटते, असा गंगू लेखकांना बोलतो. हॅव यू एव्हर हर्ड द ओल्ड सेईंग फ्रेयल्टी दाय नेम इज वुमन. आणि लेखक गंगूला विचारतात की हॅव यू एव्हर हर्ड द ओल्ड सेईंग फ्रेयल्टी
दाय नेम इज वुमन. म्हणजे ज्याला म्हणतो आपण की जी एक म्हण आहे त्या म्हणीवर तुझा म्हणजे त्या मॉरलवर तुझा अजूनही विश्वास नाही का? तू ती मॉरल म्हणजे ज्याला म्हणतो आपण इडियम्स ऐकलेली आहे का? ओ डोंट से दॅट बाबूजी. आय वुड नेव्हर फॉर अ मोमेंट बिलीव्ह दॅट इन रिस्पेक्ट ऑफ हर. आणि असं जेव्हा लेखक गंगूला म्हणतात, गंगू म्हणतो की ओ नेव्हर से दॅट बाबूजी. आय डोंट बिलीव्ह ऑल these things. So in this way means whatever Gangu's life was with Gomti Devi means Gangu was saying all the things. Gangu was saying all the things to the writer. Okay, just a minute. Let me admit some student. Just a minute. Okay. So when the writer wanted to tell Gangu that have you ever heard the old saying, frailty thy name is woman. म्हणजे स्त्रिया ह्या अशाच असतात असं जेव्हा लेखक गंगूला सांगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा गंगू लेखकांना उत्तर देतो की म्हणजे याला स्त्री म्हणतात, यालाच स्त्री म्हणतात असं जेव्हा लेखक गंगूला सांगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा गंगू म्हणतो डोंट से लाईक दॅट बाबूजी. डोंट से लाईक दॅट. तसं तुम्ही बिलकुलच म्हणू नका बाबूजी. आय वुड नेव्हर फॉर अ मोमेंट बिलीव्ह दॅट इन रिस्पेक्ट ऑफ हर. माझा या गोष्टीवर खास करून गोमती देवीच्या बद्दल तरी या गोष्टीवर बिलकुल विश्वास नाही. देन गो अँड फाइंड हर आउट इफ यू आर स्टील सो अटॅच्ड टू हर. अँड देन द रायटर वॉज सेईंग, देन द रायटर टोल्ड गंगू, देन रायटर सेड गंगू indignantly just that, then go and find her out if you are still so attached to her. जर तुला एवढा तिच्यावर विश्वास आहे तर जा आणि तिला शोधून काढ. Yes, master, I won't get any respite. Respite means relief. Any respite till I have found her. आणि गंगू म्हणतो की यस मास्टर, होय साहेब, जोपर्यंत मला गोमती देवी मिळणार नाही तोपर्यंत मला आराम मिळणार नाही. जेव्हा गोमती देवी कुठं आहे, गोमती देवी बद्दल मला काहीतरी समजेल तेव्हाच मला आराम मिळेल असं गंगू लेखकांना सांगतो. इफ ओनली आय न्यू वेअर टू लुक फॉर हर, आय एम सर्टेन दॅट शी विल कम बॅक टू मी. Then Gangu further stated that if only I knew where to look for her. म्हणजे नेमकी तिची अशी कोणती काळजी घ्यावी आता मी, एवढं जरी म्हणजे कुठे शोधावं मी तिला, एवढं जरी मला समजलं तर आय एम सर्टेन दॅट शी विल कम बॅक टू मी. मला निश्चित खात्री आहे की ती माझ्यासोबत परत येईल. आय मस्ट गो अँड सर्च फॉर हर. आणि म्हणून आता मी गेलं पाहिजे आणि तिचा शोध घेतला पाहिजे. आय विल सी यू वेन आय कम बॅक इफ आय एम स्टील अलाइव्ह. अँड further he stated to the writer that I will see you when I come back if I am still alive. आणि लेखकांना तो सांगतो की मी निश्चितपणे तुम्हाला भेटायला येईल, मी जिवंत असलो तर निश्चितपणे तुम्हाला भेटायला येईल. अँड सेइंग धिस ही वेंट अवे. आणि असं म्हणून गंगू तिथून चालता होतो. आफ्टर दिस इन्सिडेंट आय हॅड टू गो टू नैनिताल and returned after nearly a month. Then the writer told here that after this incident, after Gomti Devi left Gangu, after this incident, the narrator had to go to Nainital and returned after nearly a month. म्हणजे हा इन्सिडेंट जेव्हा घडतो ह्या इन्सिडेंट नंतर लेखकाला नैनितालला जावं लागतं आणि नैनितालवरून लेखक जवळपास एका महिन्यानंतर परत येतात. I had barely taken off my clothes when I saw Gangu standing with a newborn baby. And when the narrator came back from Nainital and barely
द नॅरेटर हॅड बेअरली टेकन ऑफ हिज क्लॉथ्स. जेव्हा लेखक एका महिन्यानंतर घरी परत आलेले असतात आणि ते त्यांचे कपडेच काढत असतात. ऍट द सेम टाइम रायटर सॉ गंगू स्टँडिंग विथ अ न्यू बॉर्न बेबी इन हिज आर्म. आणि ते कपडेच काढून असे ठेवत असतात तेव्हाच लेखक गंगूला तिथं पाहतात आणि गंगू म्हणजे न्यू बॉर्न बेबीला घेऊन लेखकांच्या घरी उभा असतो. He was bursting with joy and he was very happy. Gangu was very happy with that newborn baby. गंगू खूप खुश असतो. तो खूप खुश असतो. त्याला खूप आनंद होतो. इवन नंदा कुड नॉट हॅव फेल्ट सच जॉय ऍट गेटिंग कृष्णा. आणि त्याला कदाचित एवढा आनंद म्हणजे आनंदी किंवा खूप समाधानी असतो गंगू. त्याला एवढा आनंद होतो कदाचित नंदाला सुद्धा तेवढा आनंद झाला नसेल. जेव्हा कृष्णाचा जन्म होतो तेव्हा तेवढा आनंद कदाचित नंदाला सुद्धा भेटला नसेल. एवढा आनंद गंगूला होतो. His face had the same glow that appears on the face of starved man after a full meal. And further, writer said that means his face had the same glow. His face had the same satisfaction that appears on the face of a starved man after a full meal. आणि त्याच्या त्याच्या म्हणजे गंगूच्या चेहऱ्यावर तेवढाच आनंद असतो जेवढा आनंद, तेवढी चमक असते जेवढी चमक एखाद्या उपाशी असणाऱ्या माणसाला पूर्ण जेवण केल्यानंतर जे समाधान मिळते तेवढं समाधान म्हणजे गंगूच्या चेहऱ्यावर असते. आय आस्क्ड हिम अगेन इन चेस्ट. I asked him again in jest, have you had any news of गोमती देवी? आणि लेखक मग त्याला मजाकीत विचारतात, गमतीने विचारतात, हॅव यू हॅड एनी न्यूज ऑफ गोमती देवी? तुला गोमती देवीचं काही न्यूज मिळाली का? काही ठाव ठिकाणा मिळाला काय? असा प्रश्न लेखक त्याला विचारतात. आय बिलीव्ह यू वेंट इन सर्च ऑफ हर. मला असं वाटते की तू गोमती देवीच्या शोधामध्ये बाहेर गेला असेल असं मला वाटते. गंगू सेड बीमिंग विथ जॉय. बीमिंग म्हणजे चिअरफुल विथ जॉय. गंगू सेड बीमिंग विथ जॉय, आय हॅव फाउंड हर ऍट लास्ट बाबूजी. आणि गंगू खूपच आनंदाने लेखकाला सांगते की आय हॅव फाउंड हर बाबूजी ऍट लास्ट. म्हणजे सरते शेवटी मी तिचा शोध लावला बाबूजी, मी तिला शोधलं. शी वॉज इन द विमेन्स हॉस्पिटल इन लखनौ. ती मला लखनौला स्त्रियांच्या दवाखान्यात मिळाली. मी तिला स्त्रियांच्या दवाखान्यात शोधून काढलं. She had told a friend here that if I was very upset, I should be informed about her whereabouts. Whereabouts म्हणजे ठाव ठिकाणा, पत्ता. मग गंगू पुढे बोलतो की तिने इथल्या माझ्या एका मित्राला सांगितलं होतं, कदाचित मी खूप अपसेट असेल म्हणजे मी कोणत्या ना कोणत्या काळजीत असेल, अपसेट असेल, कन्फ्यूज असेल, दुःखी असेल म्हणून तिने एक माझ्या मित्राला सांगितलं होतं की ती लखनौला स्त्रियांच्या दवाखान्यात आहे. ऍज सून ऍज आय हर्ड इट आय वेंट टू लखनौ अँड ब्रॉट हर बॅक. आणि जशी मला तिचा ठाव ठिकाणा समजला, जसा मला तिचा पत्ता कळला की ती लखनौला स्त्रियांच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट झालेली आहे, तसंच मी लगेचच तिला म्हणजे परत आणायला लखनौच्या दवाखान्यामध्ये गेलो. आय हॅव ऑल्सो गॉट धिस चाइल्ड इन द बार्गेन. आणि पुढे गंगू सांगतो की मला हे लहान बाळ सुद्धा मिळालं. He showed me the child almost with the pride of an athlete showing off a newly won medal. And writer said that he was showing that newborn baby, that newly born child in such a way that just like the athlete showing off a newly won medal. म्हणजे ज्या पद्धतीनं एखाद्या ऍथलीटला म्हणजे मेडल मिळते, गोल्ड मेडल मिळते, त्याच पद्धतीनं गंगू ते न्यू बॉर्न बेबी लेखकांना दाखवत होता. आय वॉज सरप्राइज ऍट हिज सेमलेसनेस. आणि लेखक पुढे म्हणतात की आय वॉज सरप्राइज ऍट हिज सेमलेसनेस. म्हणजे मला गंगूच्या निर्लज्जपणाचा म्हणजे खूप आश्चर्य वाटलं. गंगूच्या निर्लज्जपणाचं खूप आश्चर्य वाटलं. ही हॅड नॉट बीन मॅरिड टू गोमती फॉर मोर दॅन 6 months अँड एट ही वॉज डिस्प्लेइंग द चाइल्ड विथ ग्रेट प्राईड. कारण की त्याच्या मागचं कारण असं होतं म्हणजे गंगूच्या निर्लज्जपणाचा लेखकांना खूप आश्चर्य वाटलं होतं. त्याच्या मागचं कारण असं होतं की ही हॅड नॉट बीन मॅरिड टू गोमती देवी फॉर मोर दॅन 6 months. त्याला गोमती देवी सोबत लग्न करून 6 महिनेही झाले नव्हते, परंतु तरी सुद्धा तो लेखकांना अभिमानाने म्हणजे हे माझं मूल आहे, हे माझं बाळ आहे,
असं अभिमानाने सांगत होता. म्हणजे म्हणून गंगू किती निर्लज्ज आहे असं लेखकांना वाटते. परंतु याच्या मागचं सत्य लेखकाला माहीत नसतं. ते पुढे आपण शिकूया. आय सेड टॉन्टिंगली आणि लेखक आता टॉन्टिंगली म्हणजे जणू काही टॉन्ट मारल्यासारखं गंगूला सांगतात. "ओह, सो यू हॅव गॉट अ बॉय अल्सो." मग लेखक त्याला म्हणतात, की 6 महिन्यामध्येच तुला एक लहान म्हणजे लहान बाळ सुद्धा झालं. So, oh, so you have got a boy also. That is perhaps why she ran away. आणि गंगू लेखकांना उत्तर देतो, की कदाचित म्हणूनच गोमती देवी माझ्यापासून दूर पळून गेली होती किंवा दूर चालली गेली होती. आर यू शुअर दिस इज युअर चाइल्ड? आणि लेखक गंगूला प्रतिप्रश्न विचारतात. ओह, सो यू हॅव गॉट अ बॉय अल्सो अँड आर यू शुअर दिस इज युअर चाइल्ड? म्हणजे तुला खात्री आहे का, की हे बाळ तुझंच आहे? असा प्रतिप्रश्न लेखक गंगूला विचारतात. सो हिअर आय वुड लाइक टू स्टॉप. थँक यू व्हेरी मच फॉर लिसनिंग मी पेशंटली. थँक यू.